आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सध्या जागतिक पातळीवरच डिझेल पेट्रोलची जी आहे चणचण भासते आहे. इराण आणि अमेरिकेची जी लढाई सुरू आहे, इस्रायल वगैरे, त्याचा परिणाम सर्व जगातील सर्व देशांवर होतो आहे. परंतु आदरणीय मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातून आपण डिझेल पेट्रोल जे आहे आयात करतो आहोत. असं तक्रारी होत आहेत की अमुक अमुक जिल्ह्यामध्ये डिझेल नाही, पेट्रोल नाही वगैरे वगैरे. त्याचा एकूण जो रिपोर्ट जो माझ्या हातात आलेला आहे सरकारचा, त्याच्यामध्ये सांगितलं की मेच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये डिझेलची विक्री आपण 20% जास्त केली नेहमीपेक्षा, आणि पेट्रोलची जी आहे जवळजवळ 20.5% जास्त केलेली आहे. आणि एका दिवशी 19 मेला डिझेलचा जो आहे विक्री जी आहे हे 42% वाढली एकाच दिवशी. ही सरासरी जी आपण जेवढं देतो डिझेल पेट्रोल त्याच्यासमोर. काही जिल्ह्याचं जर मी सांगितलं तर हरकत नाही आपल्याला. अकोला पेट्रोल सरासरी आपण 215 किलो लिटर देत होतो, ते आपण 276 किलो लिटर देतो. डिझेल 369 किलो लिटर देत होतो, ते आता 779 किलो लिटर. संभाजीनगर पेट्रोल 668 किलो लिटरवरून 860 किलोमीटर आपण दिलं. डिझेल 1178 वरून 1757 किलो लिटर दिलं. बीड 294 किलो लिटरवरून पेट्रोल 374 वर आणि डिझेल 724 वरून 1183 किलो लिटर. बुलढाणा 295 किलो लिटरवरून 349 किलो लिटर. डिझेल 734 वरून 1034 किलो लिटर. हिंगोली 117 किलो लिटरवरून पेट्रोल 135 किलो लिटर. डिझेल 310 वरून 454 किलो लिटर. जळगाव 454 वरून 634 किलो लिटर पेट्रोल. 799 वरून 1372 किलो लिटर डिझेल देतो. जालना 257 किलो लिटर पेट्रोलवरून 291 दिलं. 574 किलो लिटर डिझेलवरून 824 दिलं. लातूर 272 किलो लिटरवरून 286 किलो लिटर दिलं. डिझेल 569 किलो लिटरवरून 855 किलो लिटर दिलं. धाराशिव पेट्रोल 168 किलो लिटरवरून 201 किलो लिटर दिलेलं आहे. 478 किलो लिटर डिझेलवरून 716 किलो लिटर आपण दिलं. परभणी 166 किलो लिटर पेट्रोलच्या ऐवजी 189 दिले. डिझेल 333च्या समोर 418 किलो लिटर दिलं. वाशिम 131 किलो लिटर पेट्रोलच्या समोर 186 किलो लिटर दिलं. डिझेल 300 किलो लिटरच्या समोर 625 किलो लिटर दिलं. नाशिक 988 किलो लिटरच्या समोर पेट्रोल 1139 किलो लिटर पेट्रोल दिलं. डिझेल 1914 किलो लिटरच्या समोर 2847 किलो लिटर आपण आतापर्यंत म्हणजे
देत आलेलो आहोत. मला हे समजत नाही की 20% 21% डिझेल पेट्रोल आपण राज्यामध्ये देतो आहोत, परंतु भीतीने लोक जे आहेत पेट्रोल डिझेलचा साठा करत आहेत, कॅन्स भरून घेऊन जात आहेत आणि मग ते स्वाभाविक आहे, इतरांना ते पेट्रोल डिझेल कमी मिळणार. त्यामुळे माझी विनंती आहे, डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत. कुणीही कॅन्स वगैरे भरून घेऊन जाऊ नये, पिंप वगैरे भरून ठेवू नये. साठा असा प्रत्येकाने करायचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार. अर्थात हे जर थांबलं नाही तर आणखीन वेगळे काय आपल्याला उपाय करता येईल हे पाहावं लागेल.